आखाती देशांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना काटकसर करून जगण्याचं आवाहन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तू, सोने, चांदी आणि इंधन दरवाढ सुरू आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य जनतेनं काटकसर कुठं आणि कशी करायची असा सवाल उपस्थित करत आज शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूर शहर शाखेच्या वतीनं बिंदू चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उपहासात्मक आणि विडंबनयुक्त आंदोलन करून निषेध करण्यात आला. 28 फेब्रुवारीपासून इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात देशवासियांना काटकसर करण्याचं आवाहन केलंय. पुढील वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, इंधन बचत करा असं आवाहन केलंय. त्यांच्या आवाहनावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होतीये. त्याचाच एक भाग म्हणून आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं बिंदू चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उपहासात्मक आणि विडंबनात्मक आंदोलन करत जोरदार निदर्शनं करण्यात आली. कार्यकर्त्यांचं बैलगाडीनं बिंदू चौकात आगमन झालं. मोदी यांचा फेस मास्क लावून एक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झाला होता. एका बाजूला सर्व जीवनावश्यक वस्तूंची महागाई होत असताना जनतेनं काटकसर कुठं आणि कशी करायची असा सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याचबरोबर टीकात्मक फलकही उंचावले. या आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मंजित माने, विराज पाटील, राजू यादव, अक्षय घाटगे, सानिका दामुगडे, तृप्ती विभुते, प्रिया माने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.